नमस्कार मंडळी, आज आपण करतोय कढीतल्या शेवग्याच्या शेंगा. अतिशय कमी साहित्यात, कमी वेळात आणि त्याचबरोबर अगदी कमी तेल वापरून केलेली ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते, पौष्टिकही आहे, करायला सोपी आहे आणि तोंडाची चवही वाढवते. भाकरी असू दे, पोळी असू दे किंवा भाताबरोबरही मस्त लागतात. यासाठी शेंगा आणल्यावर व्यवस्थित सोलून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे, धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर मीठ आणि हळद घालून शेंगा आपल्याला शिजायला ठेवायच्या आहे. शेंगा जोपर्यंत शिजतात आहे तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया. कढीची तयारीसाठी आपण 1 वाटी आंबट दही घेतलं, त्यामध्ये 2.5 ते 3 चमचे घालायचे आपल्याला बेसन. बेसन थोडंसं आपलं नॉर्मल जेव्हा आपण पातळ कढी करतो ना त्यापेक्षा जास्त घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, कढीला एक थोडासा दाटसरपणा येतो. खूप घट्ट नाही, पण थोडीशा नेहमीच्या कढीपेक्षा आपल्याला ही घट्ट करायची आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतले. पाणी अजून लागणार आहे, परंतु आपण सध्या 1च वाटी पाणी घालून घेऊया. आता इथे कोथिंबीर घेतली आहे, 2 मिरच्या घेतल्या आहे, लसूणच्या 2-3 पाकळ्या घेतल्या आहे, जिरं घेतलं आहे, कढीपत्त्याची 2-3 पानं. हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्या किंवा खलबत्त्यात ठेचून घेतलं तरी चालेल. कढीला तेल नेहमी कमी घालायचं. अगदी कमी तेलात कढी अतिशय छान होते. तर आपण यामध्ये घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर हिंग घातला आहे. त्यानंतर आपण जे ठेचा करून घेतला होता तो ठेचा घालून घ्यायचा आहे. तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कढीला लसूण पण कमीच घालायचं आहे आणि तिखटाचं प्रमाणही कमीच असू द्यायचं आहे. त्यानंतर आपण केलेलं मिश्रण घालायचं. ते घातलं की आपल्या शेंगा ज्या आहे ना त्या 70% 80% शिजलेल्या आहे, म्हणजे शिजल्या आहेत परंतु मऊ झालेले नाही. आता यावेळी काय करायचं, या सगळ्या शेंगा आपल्या कढीमध्ये घालून घ्यायच्या आहे. त्यामुळे काय होतील, आता उरलेल्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्या कढीबरोबर व्यवस्थित शिजून येतात. शेंगांना छानपैकी ताकाचा आंबटसरपणाची चव येते. त्याचबरोबर ताकाला सुद्धा शेवग्याची जी आहे ना ती छान चव येते. त्यामुळे 1 उकळी द्यायची, गॅस कमी करायचा आणि मस्त शिजू द्यायचं आहे. आधी आपण शेंगा शिजताना मीठ टाकलं होतं, आता आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 उकळी आली की गॅस कमी करायचा आहे, मस्त शेंगा शिजून द्यायच्या आहे. बघा कढी आपली छान दाटसर झालेली आहे. तर अशा ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या चवीलाही छान लागतात, हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.